मी एकटी जेव्हा दिसते ना, भारतात स्पेशली लोकांना जेव्हा दिसतं की एकटी व्यक्ती प्रवास करते आणि मुलगी आहे त्यातून, तर उलटं बाकीचे तुमची जास्तीच काळजी घेतात. इतकं मनापासून ते तुम्हाला असं त्यांच्या घरांमध्ये त्यांच्या म्हणजे कुठे इमिडिएटली स्पेशली फॅमिलीजमध्ये तुम्ही गेलात तर त्यांना लगेच एक कर्तव्य वाटतं की नाही, ही एकटी व्यक्ती कुठेतरी जातीये तर आपण काळजी घेतली पाहिजे. तर युरोपमध्ये कसे लोकांचं एस्पेशली जेवणाच्या पद्धती खूप निराळ्या आहेत. बऱ्याचदा ते गरम जेवण म्हणजे दिवसातनं एकच असतं, बऱ्याचदा गारच खातात. सकाळी गार खातात, दुपारी पण छोटंसं काहीतरी खातात आणि रात्री कधी कधी गरम खातात. या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय नसते. किंवा खूप मीट बेस्ड खाणं असतं, म्हणजे खूप. जरी मी नॉन व्हेजिटेरियन असले तरी मी इतकं एवढं नाही खाऊ शकत. रोजचं आपलं जेवण पोळी भाजी तसं तर ऑब्व्हियसली नाहीच मिळत. त्यामुळे ॲडजस्टमेंट ही 100% करावी लागते. युरोपमध्ये सुद्धा प्रत्येक देशाचे, जरी तो देश शेंगेनचा एक पार्ट असला तरी सुद्धा नियम वेगळे आहेत. त्यामुळे काही देशांमध्ये तुम्ही साध्या टुरिस्ट विसावर जाऊन असा वर्क एक्सचेंज केला तरी चालतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही जी एरवी तुमची टुरिस्ट विसासाठीची जी प्रोसेस आहे तीच केलीत आणि तिथे जाऊन तुम्ही थोडं हे काम. महत्त्वाचं काय आहे की तुम्ही पैसे कमवत नाही आहात ना, हे महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यात तुम्ही नाही कमवत पैसे. त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये असं चालतं, चालायचं पूर्वी, पण ते दरवर्षी बदलतं. त्यामुळे तुम्हाला थोडं लक्ष ठेवायला लागतं. ओव्हरपॅक करायचे खूप, म्हणजे लागतील त्यापेक्षा जास्त कपडे, लागतील त्यापेक्षा जास्त गोष्टी घेऊन जायचे. त्यांनी माझी बॅग पण मोठी व्हायची. तेव्हा सुरुवातीला एवढं कळायचं नाही की कमी वस्तू आणि कमी सामानाचा ॲडव्हान्टेज किती मोठा आहे. नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मला सांगा, प्रवासाला जायला, सहलीला जायला कुणाला आवडत नाही? आणि ह्या प्रवासात जर आपल्याबरोबर आपल्या वयाचे समविचारी लोक असतील तर प्रवासाला जाण्या अगोदरच आपलं मन कसं अगदी समाधानी होऊन जातं. पण एकट्यानं प्रवास करायचा जर वेळ आली ना, तर मात्र आपण इतर तयारीबरोबरच आपल्या मनाची पण थोडीशी तयारी करतो. हां, कामासाठी एकट्याने कुठे जायचं असेल तर ती गोष्ट वेगळी. पण स्थलदर्शनासाठी जायचं असेल आणि जर ते एकट्याने जायचं असेल तर बायका तर सोडाच, मला नाही वाटत पुरुषही अगदी सहज तयार होतील म्हणून. आज आपल्याला भेटायला आली आहे आभा चौबळ. आभा वेडिंग फोटोग्राफर आहे आणि ती जर्मन भाषाही शिकवते. हे दोन्ही व्यवसाय सांभाळून, घर संसार सांभाळून आभा गेली अनेक वर्ष भारतात आणि भारताबाहेरही एकटीने प्रवास करते, एकटीने जग बघायला जाते. आणि हे सगळं ती मी काहीतरी तुमच्यापेक्षा वेगळंच करते हां म्हणून दाखवायला करत नाही आहे. तिच्याच शब्दात सांगायचं झालं तर तिच्यातल्या तिची तिला जास्त ओळख व्हावी म्हणून ती एकटीने प्रवास करायला लागली आहे. आभा, चाकोरी बाहेरील चार चौघी या आपल्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद, थँक्यू. आभा, लहानपणी शाळेत असताना आपण शाळेच्या ट्रिपना जातो, आई वडिलांबरोबर कुठे कुठे फिरायला जातो. म्हणजे प्रवास काय आपल्यासाठी नवीन नसतो, त्याची सुरुवात झालेलीच असते. पण आपण एकटीनेच प्रवास करायला पाहिजे, एकटीने प्रवास करून बघायला पाहिजे असं तुझ्या मनात आलं. तर ते का आलं? म्हणजे काही झालं होतं म्हणून आलं का? खरं सांगायचं झालं तर असं काही एक गोष्ट घडली असं मला वाटत नाही असं काही झालं. पण प्रवास खूप लवकर चालू झाला माझ्या आयुष्यात. कारण मी लहानपणी स्केटिंग करायचे आणि खूप सिरियसली करायचे. म्हणजे आमच्या प्रॅक्टिसेस, नॅशनल, स्टेट सतत काही ना काहीतरी चालू असायचं. त्याच्यामुळे प्रवास खूप लवकर व्हायला लागला. आणि तो प्रवास असा असायचा की म्हणजे तो प्रवास म्हणजे असा प्रवास नव्हता अर्थातच, कारण आम्ही खेळायला जायचो. त्यामुळे तेव्हा फोकस खूप वेगळा असायचा. म्हणजे कामानिमित्त म्हणते मी तसा. करेक्ट, एक्झॅक्टली. पण उत्सुकता जगाची खूप आधीपासून होती. आणि इन जनरल मी व्यक्ती म्हणून एक, मग मला हळू आवडतं, लय
आयुष्याची म्हणली तर मला हळू लय आवडते, संथ लयीनी बघायला आवडतं. तर ते कायम मला असं कुठेतरी वाटायचं की मला सगळे पटपट पटपट बघतायत, हे झालं ते झालं, चेकलिस्ट घेऊन हे झालं ते झालं, किंवा काही एखादी गोष्ट मला वेगळी खायची म्हणा, किंवा फोटोज मला जेव्हा आवडायला लागले, फोटोग्राफी आवडायला लागली, तेव्हा तर त्याला तर तुम्ही फास्ट जाऊच नाही शकत. म्हणजे निरीक्षण करणं, शांतपणे श्वास घेऊन आजूबाजूला काय चालू आहे ते बघणं, हा त्यातला तर खूपच मोठा भाग आहे. आणि फोटोग्राफी आवडायला लागली त्याच्यानंतर तर खूपच तुमची पेस ही वेगळीच होते. कारण ठराविक वेळेलाच लाईट चांगला असतो, त्याच्यासाठी कधी कधी खूप पहाटे लवकर उठून जायला लागतं, किंवा त्या एक ती वेळ असते संध्याकाळची म्हणा, गोल्डन लाईट जेव्हा असतो तेव्हा तिथे पोचलं नाही तर तो जातो. हे बाकीच्यांना समजत नाही. तर ग्रुपमध्ये जाताना मला कायम ते कुठेतरी रिस्ट्रिक्शन वाटलं. आणि त्यातनं मग मी जर्मन जेव्हा शिकायला लागले तेव्हा तर म्हणजे जर्मन मी कॉलेजनंतरच शिकायला लागले. आणि खूप पटकन सुपर इंटेन्सिव्ह कोर्सेस असतात मॅक्स मिलर भवनमध्ये इंडियामध्ये, ते केले आणि खूप पटकन मला जर्मन भाषा शिकता आली. आणि अस्खलित बोलता येत होतं. आणि त्यानंतर तर मी शिकवायला सुद्धा लागले. जे कोर्सेस मी शिकवते ते प्रॅक्टिकल कम्युनिकेशन त्याचा फोकस असतो. सो खूप असं लिटरेचर, वाङ्मय वगैरे असं नाही शिकवलं जात. जास्त करून हे शिकवतात की ब्रेड विकत घ्यायला गेलात तर दुकानदाराशी कसं बोलायचं, ट्रेनचं तिकीट काढायचं तर ते तिकडे ते एक मशीन असतं, तर त्या मशीनवरचे ऑप्शन्स जर्मनमध्ये असले तर ते कसे समजून घ्यायचे, हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज मी शिकवत होते. पण मी स्वतः एकदाही ट्रेनचं तिकीट काढलं नव्हतं किंवा ब्रेड विकत घेतला नव्हता. तर तिथे चालू झाला माझा. तर खरं म्हणजे मी ॲक्टिव्हली प्रयत्न तेव्हापासून करायला लागले. कारण मग मला जर्मनीत भरपूर वेळ आणि स्वतः एकटीने असं एक्सप्लोअर करायचं होतं, भाषा समजून घ्यायची होती, तिकडचं कल्चर्स, तिकडची संस्कृती, माणसं, त्यांच्याबरोबर कॉन्टॅक्ट हवा होता. आणि म्हणजे जवळचं कॉन्टॅक्ट हवा होता, वरवरचं नाही, टुरिझम नव्हतं करायचं. मग मी शोधायला लागले त्याच्यासाठी ऑप्शन्स. आणि त्यातनं मला हा एक मार्ग सापडला. तर सुरुवातीला तू जेव्हा एकटीने प्रवास केलास तेव्हा जी भाषा आपल्याला बोलता येते म्हणजे जर्मन आणि इंग्लिश, परदेशातला प्रवास म्हणते मी, तर ज्या भाषा आपल्याला बोलता येतात, त्याच भाषा ज्या देशात त्या लोकांना बोलता येत आहेत अशाच देशांचे प्रवास केलेस काय? हो, कारण मी म्हणलं त्याप्रमाणे ऑर्गॅनिकली ती प्रोसेस माझ्यासाठी चालू झाली. आणि सुरुवातीला नक्कीच हा हेतू होता की जी मला भाषा येते म्हणजे जर्मन भाषा, तिकडची संस्कृती बघणं, ती भाषा अजून, त्या भाषेत अजून खोलात जाऊन त्याचा अभ्यास करणं, तो हेतू होता. त्यामुळे सुरुवातीला नक्कीच मी ज्या भाषा येतात तिकडेच गेले. त्यातून मी वर्क एक्सचेंज जो करते त्याच्यासाठी म्हणजे ती एक प्रोसेस असते. ज्या लोकांच्या घरी तुम्ही जाऊन राहता किंवा ज्यांच्याकडे तुम्ही जाऊन राहता ते त्यांचे ठराविक रिक्वायरमेंट्स असतात. तुम्ही आता काय प्रकारचं काम तिथे करताय त्याच्यावर ते अवलंबून असतं. पण त्याच्यात बऱ्याचदा रिक्वायरमेंटमध्ये असतं की तुम्हाला एक ही ठराविक भाषा आलीच पाहिजे. त्यामुळे ती कामं शोधताना आणि ते होस्ट्स ते शोधताना तुम्हाला भाषेचा विचार करावाच लागतो. कारण काही ठिकाणी कामं अशी असतात की तुम्हाला तिचं लोकल भाषा येत नसेल तर ते कामच तुम्हाला जमणार नाही. त्यामुळे तुम्ही तिथे कसं जाणार, राहणार कसं? पण मग लोकल भाषा येत नाहीये अशा ठिकाणी जाण्याचं डेअरिंग केलंयस का? हो, म्हणजे कुठे? बॉस्नियामध्ये मी गेले होते. तिथे मला लोकल भाषा येत नाही, पण तिथे मात्र लोकांना इंग्लिश येतं. त्यामुळे इंग्लिश येत असेल तर भरपूर ठिकाणी तुम्हाला जाता येतं, बोलता येतं. त्यामुळे बेसिक कम्युनिकेशन करता येतं. जपानमध्ये अर्थात जेव्हा गेले होते तेव्हा एकटी अगदी नव्हते, मी कामासाठी गेले होते, पण मग भरपूर फिरून आले परत. असं तिथे मात्र इंग्लिश पण येत नाही. त्यामुळे तिथे पुन्हा वेगळे चॅलेंजेस होतेच. पण म्हणजे तेही अनुभवण्यासारखेच असतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला भाषासुद्धा कॉमन नाही आहे, तुमच्यात काहीच कॉमन नाही, तरी पण कम्युनिकेशन होतं. आणि ते कसं होतं म्हणजे थँकफुली मला फोटोज माझ्याकडे खूप असतात आणि फोटोग्राफी येत असल्यामुळे मला फोटोजच्या माध्यमातून
काही कम्युनिकेट करायचं असेल तर ते कसं करता येऊ शकतं ह्याचा विचार थोडासा माझा झाला असल्यामुळे मी खूप तेव्हा जपानमध्ये फोटोज माझ्याकडे कायम फोनमध्ये ठेवायचे आणि कोणाला काही सांगायचं असेल दाखवायचं असेल तर माझ्याकडे कायम फोटोज असायचे आणि छोटे छोटे फ्रेजेस तुम्ही शिकून जाऊ शकता. अगदी साधी वाक्य तेवढी शिकून गेलात तर रोजच्या ह्याच्यात तुम्हाला डिरेक्शन्स विचारायचे तर ते वगैरे किंवा ह्याची किंमत काय आहे किंवा तसं साध्या गोष्टी तुम्ही शिकून गेलात तर तुमचा अजून फायदा होतो. सो अशा गोष्टी नक्कीच. आता बॉस्नियामध्ये मी सांगत होते तिथे मी वर्क एक्सचेंज केला होता, तिथे मी काम करत होते. पण तिथे माझं काम असं होतं की त्याला मला ती लोकल भाषा नाही येते, याच्यामुळे मला काही त्याच्यामुळे अडचण झाली नाही. कारण तिथे काय होतं, एका डोंगरावरती एक कॅफे होतं आणि तिथे त्यांनी झिप लाईन नावाची जी एक गोष्ट असते, दरीतनं एका बाजूला दुसऱ्या बाजूला जाता येतं, ॲडव्हेंचर स्पोर्ट येतो, तर ती त्यांनी तिकडे नुकतीच टाकली होती झिप लाईन. त्यांनी जनरल टाकली होती ॲड आणि त्याच्यात लिहिलेलं की लोकल भाषा, कारण त्यांना हवं होतं, मदत हवी होती त्या कॅफेमध्ये सर्विंग आणि ऑर्डर घेणे ह्या टाईपची मदत हवी होती. तर मला येत नाही लोकल लँग्वेज, पण ती जागा ते लोकेशन जे होतं ते इतकं सुंदर होतं की मला खूपच इच्छा होती तिथे जाऊन राहायची. पण तेच आहे ना की तुम्हाला जर असं काही दिसलं आणि आवडलं तर विचारून पहा, कदाचित काहीतरी मार्ग निघू शकतो त्यातनं. तसंच मी विचारायला पैसे पडत नाही. काय होईल जास्तीत जास्त ते नाही म्हणले तर म्हणले. आणि मी त्यांना विचारलं की मला ह्या 4-5 गोष्टी येतात, तुम्हाला माझ्या अनुभवातनं काही फायदा होणार असेल तर तुम्ही मला सांगा. मला लोकल लँग्वेज येत नाही, पण मी तुम्हाला ह्या 5 गोष्टी मला ज्या येतात त्याच्यात मदत करू शकते. त्याच्यात मग मी सांगितलं की मला जर्मन येतं, इंग्लिश येतं, मला बेसिक स्वयंपाक येतो, साफसफाईची कामं उत्तम येतात आणि जे काय म्हणजे मला आता मी स्वतःचं फोटोग्राफीचा बिझनेस चालवते, त्यामुळे मला सोशल मीडिया येतं, वेबसाईट बेसिक हवी असेल तर ती बनवते. ह्या 5-6 गोष्टी मला येतात, ह्यातली तुम्हाला काही मदत हवी आहे का, आणि इंग्लिश येतं. तर ते म्हणाले आम्हाला ती झिपलाईन आम्ही आत्ताच टाकली, आम्ही वेबसाईट बनवतो, तर आम्हाला फोटोज हवेत. मला उत्तम, मी येऊन काढून देते, मला काहीच प्रॉब्लेम नाही, आवडीचं काम आहे. आणि मी फोटो काढून दिले, त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर साठी ते वापरले आणि वेबसाईटमध्ये पण थोडीशी मदत केली. काय म्हणजे मला जे येतं तिथे एकदा तुम्ही गेलात की तुम्ही काम बघून स्वतः पण म्हणू शकता मी हे करू शकते. काय मदत दिसतं ना काम डोळ्यासमोर, करायचं. तसं मग मला लोकल लँग्वेज येत नव्हती तरी पण मी कॅफेत पण मदत केली. आता हे तू कसं सांगितलंस की बॉस्नियाला तू जाताना तुला लोकल लँग्वेज येत नव्हती, त्यांची ती गरज होती, पण तुला ते ठिकाण बघायचं होतं. तर असं प्रत्येक वेळेला तू एकटीने प्रवासाला बाहेर पडतेस ना, तेव्हा अशा वेगवेगळ्या गोष्टी असतात का तुझ्या मनात येतात का, की मग तू ठरवतेस नाही मला इथे जायचंय? ती प्रोसेस फारच ऑर्गॅनिक आहे माझ्या बाबतीत. म्हणजे असं रिसर्च ही गोष्ट इतकी ऑर्गॅनिकली होते. कधी कधी ना माणसं म्हणजे प्रवासात भेटलेलं कोणीतरी असतं, ती व्यक्ती सांगते अरे मी ह्या देशाची आहे, मी ह्या शहरात राहते, तुला माहिती आहे का इकडे एक दरी आहे ती खूप सुंदर आहे. तर मी लिहून ठेवते की आणि मग नंतर घरी जाऊन बघते की ते काय आहे ती जागा. कधी कधी अशा माझ्याकडे मग त्या जागांची माहिती अशी मी कुठेतरी गोळा करून ठेवलेली असते. त्यातलं एखादं मला असं वाटतं की अरे इकडे गेलं तर मजा येईल, मग मी तिकडचा रिसर्च करते, तिकडे आहेत का कोणी होस्ट, तिथे जाता येण्यासारखं काही आहे का, मार्ग काही शोधू शकते का मी. असे कुठनं असे सापडत जातात. ॲक्च्युली ते असं खूप कट टू कट नाही आहे ती प्रोसेस. म्हणजे मी ठरवून असं नाही करत. पण वेबसाईट्स आहेत 3 ते 4 आहेत जिकडे हे सगळे होस्ट्स रेजिस्टर्ड असतात आणि त्यांना म्हणजे ज्यांना मदत हवी आहे अशा लोकांची एक रजिस्ट्री आहे. त्या 2-3 वेबसाईट्स आहेत, त्या मात्र मी सतत बघत असते. बरं. आणि तर 2-3 प्रकारे तुम्ही तिकडे शोधू शकता. एक तर आहे की तुम्हाला काय प्रकारचं काम करायची इच्छा आहे. म्हणजे काही लोकांना मातीत हातबीत नको असं असतं, तर मग त्यांच्यासाठी वेगळे ऑप्शन्स असतात की शिकवायचंय का तुम्हाला कुठे काही, किंवा म्हणजे घरात काम करायचंय का जास्त असं वर्क प्लेस, म्हणजे जसं मी त्या कॅफेमध्ये काम केलं तशा टाईपचं काम हवंय, एज्युकेशनच्या ह्याच्यातलं हवंय का, किंवा एन्व्हायरमेंटल काहीतरी हवंय का, किंवा बागकाम अशा टाईपचं हवंय, लहान मुलांबरोबर हवंय का, असे त्यात ऑप्शन्स आहेत.
सो तुम्ही कामाप्रमाणे पण शोधू शकता की मला हे काम करायचं आहे, तर त्याच्यासाठी जगात कोण आहेत लोक ज्यांना माझी मदत होऊ शकते, तसं शोधू शकता. किंवा एका रिजनमध्ये पण तुम्ही शोधू शकता की ओके मला आता युरोप बघायचं आहे, तर युरोपमध्ये काय ऑप्शन्स आहेत. किंवा मला जर्मनीला जायचं तर जर्मनीमध्ये कोण होस्ट आहेत, कुठे काय आहे ते बघत बसायचं. आणि मग त्यात किंवा म्हणजे रिजन वाईज बघू शकता, कामाप्रमाणे बघू शकता. किंवा होस्टचं पण रेटिंग असतं. म्हणजे काही होस्टना इतकं चांगले रेटिंग्स देतात ट्रॅव्हलर्स की नाही तुम्ही या व्यक्तीकडे नक्की जाऊन राहा, ती व्यक्ती खूप चांगली आहे, किंवा त्यांचं घर खूप सुंदर आहे, किंवा त्यांच्याकडे काम करायला मज्जा आली. असे होस्टचं पण रेटिंग असतं. तुम्ही होस्टप्रमाणे पण शोधू शकता की कुठल्या होस्टला सगळ्यात उत्तम रेटिंग आहेत, मला त्यांच्याकडे जायचं. म्हणजे पूर्ण ह्याच्यावर ते अवलंबून आहे की तुम्हाला काय बघायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे, त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. सो मी तसंच बघत बघत मला काही ना काहीतरी सापडतं. बरं तुम्हाला जे बघायचं आहे ते तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा अवेलेबल असेलच असं नाही. तर तुम्हाला जेव्हा जायचं आहे तेव्हा तिकडचा सीझन कसा आहे, तिकडे किती होस्ट अवेलेबल आहेत, त्याप्रमाणे पण ते थोडंसं वेरी होतं. तुम्हाला थोडं लक्ष ठेवायला लागतं या गोष्टींकडे. आबा, एकटीलाच जायचंय प्रवासाला म्हणून जेव्हा तू तयारी करतेस ती तयारी, आणि सर्वांबरोबर जायचंय म्हणून जेव्हा तयारी करतेस ती तयारी, ही वेगळी वेगळी असते का? आणि असेल तर कशी? नक्कीच वेगळी असते. 100%. एकटीने जाते तेव्हा खूप काळजीपूर्वक सगळं करायला लागतं पॅकिंग. कारण हे माहितीये की कोणीच नसेल आपल्याबरोबर. म्हणजे साधं टूथपेस्ट राहिली तर आपण एरवी म्हणतो कोणाकडे तरी नक्की असेलच टूथपेस्ट. तसं चालत नाही इतकं. की म्हणजे आता तर फोनशिवाय प्रवास करणं हा भयंकर अनइमॅजिनेबल गोष्ट आहे. साध्या साध्या गोष्टींसाठी फोन लागतो की डिरेक्शन्स आणि ह्याच्यासाठी. त्यामुळे इतकं की मी एकटी प्रवास करते तेव्हा माझ्याकडे एक सेकंडरी फोन पण असतो. बरं. हा जर काही कारणाने बंद पडला, पाण्यात पडला, व्हॉटएव्हर, म्हणजे काही होऊ शकतं. झालंही आहे तसं माझ्या बाबतीत एकदा की मग फोनच नाही. मग त्याच्याशिवाय प्रवास एकटीने कधीही तुम्हाला इमर्जन्सीमुळे कधी कोणाला रिचेबल नाही आहात तुम्ही असं कधीच व्हायला नको. माझ्याकडे एक सेकंड फोन असतो. पण मी जर कधी मित्रमैत्रिणींबरोबर किंवा घरच्यांबरोबर गेले तर एवढं काही मला बघायला लागत नाही. माझा बंद पडला तर कोणाचा तरी आहेच असं होतं. त्यामुळे वेगळी तयारी करावी लागते 100%. आबा, तुला एकटीने तू केलेला पहिला प्रवास आठवतो ना? नक्कीच आठवतो. मग तो प्रवास करण्या अगोदर तू जी प्रवासाची तयारी केलीस त्यात तू तुझ्या मनाची कशी तयारी केलीस? नाही, खरं तर ना मला मनाची तयारी करावीच नाही लागली. का बरं? कारण मला उत्सुकता एवढी होती की मला ते बाकीचे विचारच आले नाहीत मनात की म्हणजे काहीतरी वाईट झालं तर काय, किंवा काय असे विचार झाले नाहीत. आई वडील दोघंही कायम आयुष्यभर काम करणारे असल्यामुळे लहानपणापासूनच एकट्याने राहायची तर सवय होती. मग स्वतःची काळजी कशी घ्यायची ते पण आपोआप झालं. म्हणजे असं काही वेगळं केल्याचं मला आठवत नाही. आणि वेगळी मनाची तयारी तर करावीच लागली नाही. मला उत्सुकताच एवढी होती की कधी एकदा निघते असंच होतं. मला असं भीती तर नाही वाटली. कुठे गेली होतीस तू? बाहेर विचारलं तर जर्मनीला पहिल्यांदा गेले होते. तिथे तर इतकी उत्सुकता होती की दुसरे विचार माझ्या मनात यायला जागाच नव्हती. एवढी उत्सुकता होती की दुसरे काही भाव किंवा विचार आलेच नाहीत. इकडे इंडियात एकटीने मी गेले होते ते उत्तराखंडला गेले होते. माझा इंडियातला ॲक्च्युली एकटीने जाण्याचा अनुभव इतका चांगला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की भारतात उलटं भीती जास्त वाटेल एकट्याने फिरायला, पण अजिबातच मला भीती नाही वाटली. मी म्हणजे अर्थात मी डोंगरांमध्ये वगैरे जास्त फिरली आहे. शहरांमध्ये मला कदाचित भीती वाटूही शकेल एकटीने फिरायला, पण मी शहरांमध्ये फारशी फिरतच नाही. कारण मी शहरात राहते, मला त्याचं कौतुक नाही आहे फारसं. मी जाते तर मग निसर्गात जाते जास्त, डोंगरांमध्ये किंवा समुद्राजवळ वगैरे छोट्या गावांमध्ये. तिथे मला कधीच भीती वाटत नाही. कारण मी एकटी जेव्हा दिसते ना, भारतात एस्पेशली लोकांना जेव्हा दिसतं की एकटी व्यक्ती प्रवास करते आणि मुलगी आहे त्यातून, तर उलटं बाकीचे तुमची जास्तीच काळजी घेतात. इतकं मनापासून ते तुम्हाला असं त्यांच्या घरांमध्ये म्हणजे कुठे इमिडिएटली एस्पेशली फॅमिलीजमध्ये तुम्ही गेलात तर त्यांना लगेच एक कर्तव्य वाटतं की नाही, ही एकटी व्यक्ती कुठेतरी जातीये तर आपण काळजी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की गावांमध्ये, डोंगरांमध्ये वगैरे एस्पेशली लोक इतकी साधी असतात आणि निर्मळ मनाची असतात ना की
म्हणजे मला उलटत कधीच असं एकदाही भीती वाटली नाही की कोणीतरी माझा गैरफायदा घेईल किंवा मी एकटी आहे या गोष्टीचा गैरफायदा घेईल, एकदाही वाटलं नाही. खरंच खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. आबा तू त्यांच्या घरी जाऊन राहतेस की नाही, मग त्यांचं राहणीमान म्हणजे राहण्याची एक पद्धत असते, प्रत्येक कुटुंबाची आचारविचारांची एक पद्धत असते, त्यांच्या अपेक्षा असतील काही, ह्यांच्याशी तू कसं जुळवून घेतेस मग? कारण ह्या माणसांना तू पहिल्यांदाच भेटत असतेस. हो, हे महत्त्वाचं आहे नक्कीच. कारण शेवटी आपण हॉटेलमध्ये जात नाही आहोत की आपण असं जाऊन डिमांड करू शकतो, अजिबातच नाही. आणि मुळात मला सगळ्यात आवडणारी गोष्ट ह्याच्यात पैसेच नाही आहेत कुठे. मी हे दिलं आहे तर आता तुम्ही मला हे द्या वगैरे, ही जी एक एन्टायटलमेंट पैशांमुळे येते ना, ती अजिबातच नसते. आणि हे पण समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपण ज्यांच्याकडे जातो ते कुठे ना कुठेतरी गरजू आहेत, म्हणजे त्यांना मदत हवी म्हणून तर ते त्या प्लॅटफॉर्म्सवर आहेत. सो आपण कोणाच्या तरी घरी जातोय, त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये जाऊन आपण राहणार आहोत, हे विसरून चालत नाही. म्हणजे स्वत्व अगदी घरी ठेवूनच जायचं, अशाच कुठेतरी मी नियम बनवला आहे स्वतःसाठी. तसं करूनच जाते. आणि मग तिथे ते कसे राहत आहेत, ते काय खात आहेत, ह्याच्यामध्ये स्वतःला पूर्णपणे मिसळून त्यांचा दिवसाचा क्रम काय आहे ते समजून घेऊन मी करते. म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की तुम्ही एस्पेशली मी जास्त प्रवास युरोपमध्ये केला आहे, कारण तिकडे विसा मिळवणं वगैरे रिलेटिव्हली सोपं आहे. आणि जर्मनीमध्ये चालू झाल्यामुळे माझा प्रवास युरोपमध्ये होता जास्त. तर युरोपमध्ये कसे लोकांचं एस्पेशली जेवणाच्या पद्धती खूप निराळ्या आहेत. बऱ्याचदा ते गरम जेवण म्हणजे दिवसातनं एकच असतं, बऱ्याचदा गारच खातात. सकाळी गार खातात, दुपारी पण छोटंसं काहीतरी खातात, आणि रात्री कधी कधी गरम खातात. या सगळ्या गोष्टींची आपल्याला सवय नसते. किंवा खूप मीट बेस्ड खाणं असतं. म्हणजे खूप, जरी मी नॉन व्हेजिटेरियन असले तरी मी इतकं एवढं नाही खाऊ शकत. रोजचं आपलं जेवण पोळी भाजी तसं तर ऑब्व्हियसली नाहीच मिळत. त्यामुळे ॲडजस्टमेंट ही 100% करावी लागते. बऱ्याचदा असंही असतं की तुम्ही एकटे ट्रॅव्हलर तिथे नसता, दुसरे पण ट्रॅव्हलर्स असतात, दुसऱ्या देशातली लोक असतात, त्यांची पण पुन्हा त्यांचे सगळे हॅबिट्स वेगळे, आपले वेगळे, दिवसाचा क्रम, किती वाजता उठायचं आहे तेव्हा ते अगदी तिथेच चालू होतं, ते प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. त्यामुळे हे ॲडजस्टमेंट मात्र 100% करावं लागतं. मी पण केलं, खूप ठिकाणी केलं. की जिकडे आता ते खूप मीठ खाणाऱ्या ज्या फॅमिलीज आहेत तिथे मी माझी सोय करून टाकायचे. किंवा मी मला जर जाऊन घेऊन येणं शक्य असेल तर मी जाऊन घेऊन यायचे थोड्या भाज्या वगैरे, स्वतःचं करायचे. नाहीतर मग त्यांना सांगायचे की मला एवढं मीठ जमत नाही, छोटंसं काहीतरी मी माझा भात लावीन असं काहीतरी. पण त्यांना कमीत कमी अडचण होईल असं करता येतं, अगदी शक्य आहे. पण मला हे लागतं हे मात्र नाही चालत. असा प्रवास करायचा असेल तर ह्याच्याशिवाय माझं जमत नाही असं एकही गोष्ट म्हणजे नाहीच ठेवताच येत नाही. घरी ठेवून यायचे. हे सगळे जे आपले प्रॉब्लेम्स असतात ना, की ह्याच्याशिवाय माझं जमत नाही, मला हे लागतंच, दिवसात सकाळी मला कॉफी लागते म्हणजे लागते, असं खरं तर आपल्याला काहीच लागत नाही. तुम्हाला काही मेडिकल प्रॉब्लेम वगैरे जर नसतील तर एकही गोष्ट अशी नाही की मला लागतेच असं काही नाही. आबा तू ना आत्ता बोलता बोलता विजाचा उल्लेख केलास. तर जेव्हा स्पेशली जर्मनीला वगैरे जाताना शेंजन विजा वगैरे लागतो ना, तर तेव्हा ते विचारतात की तुम्ही तिथे का चाललाय, तुम्ही तिथे काम करायला चाललाय का. हां, तर हे प्रकरण तू कसं हाताळतेस? तर आता विसाचे पण काय, आता शेंगेन विसावरती भरपूर देश बघता येतात. हे ॲक्च्युली खूपच मोठं आपल्यासाठी ॲडव्हान्टेज आहे. पण हे नक्की आहे की आता प्रत्येक देशाचे, युरोपमध्ये सुद्धा प्रत्येक देशाचे, जरी तो देश शेंगेनचा एक पार्ट असला तरी सुद्धा नियम वेगळे आहेत. त्यामुळे काही देशांमध्ये तुम्ही साध्या टुरिस्ट विसावर जाऊन असा वर्क एक्सचेंज केला तरी चालतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही जी एरवी तुमची टुरिस्ट विसासाठीची जी प्रोसेस आहे तीच केलीत आणि तिथे जाऊन तुम्ही थोडं हे काम, महत्त्वाचं काय आहे की तुम्ही पैसे कमवत नाही आहात ना, हे महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यात तुम्ही नाही कमवत पैसे, त्यामुळे
बऱ्याच देशांमध्ये असं चालायचं पूर्वी, पण ते दरवर्षी बदलतं, त्यामुळे तुम्हाला थोडं लक्ष ठेवायला लागतं. पण काही देश असे पण आहेत, जसं नॉर्वे आहे, जे स्पेसिफिकली सांगतात की तुम्हाला अशा टाईपचा वर्क एक्सचेंज करायचा असेल तर त्याचा एक वेगळा विसा आहे, व्हॉलंटियर विसा म्हणून, तो वेगळा घ्यावा लागेल, त्यामुळे अप्लाय त्याच्यासाठी करा. असे प्रत्येकाचे नियम वेगळे आहेत, ते बघून करावं लागतं, पण अशक्य नाही. खूप लोक जातात, करून येतात, परत येतात. तुम्ही परत येणार ना एवढीच त्यांना खात्री हवी असते. आणि आता माझ्या तर पासपोर्टवरती असं खूप वेळा दिसतं ना की मी जाऊन आली आहे, त्यामुळे मला आता त्रास होत नाही. पण पहिल्यांदा जात असाल, तुमचा पासपोर्टच पूर्ण मोकळा आहे, तर सुरुवातीला त्रास होऊ शकतो. पण त्यातनंही मार्ग निघतात. म्हणजे तुम्ही शेवटी काय होतं, तुम्ही एका होस्टशी जोडले जाता ना, तिथे एक व्यक्ती आहे, ती व्यक्ती तुम्हाला इन्व्हिटेशन लेटर पाठवू शकते. तुम्ही नक्की काय करायला त्यांच्याकडे येत आहे, ते एक रजिस्टर्ड होस्ट आहेत त्यांच्या देशात, हे सगळं सिद्ध करण्याचे पण मार्ग आहेत. आणि व्हॉलंटियर विसा नावाचा एक वेगळा विसा पण मिळतो, तोही तुम्ही घेऊ शकता. एस्पेशली मग जास्त कालावधीसाठी जायचं असेल तर मग तोच विसा जास्त चांगला आहे. नाहीतर टुरिस्ट विसा जर तुम्ही घेतला तर 90 दिवस मॅक्सिमम आहेत. असे मार्ग आहेत, नाही असं नाही. पण किचकट होऊ शकतं, थोडं वाचायला लागतं, थोडी माहिती काढून घ्यायला लागते. आणि व्हॉलंटियर विसा म्हणजे काय आणि कुठल्या देशांमध्ये ती प्री रेक्विजिट ते आहे हे बघायला लागतं. आबा, तू ज्यांच्याकडे राहायला जातेस ना, तर ते तुला त्यांची अपेक्षा कळवतात की तू इथे आल्यावर हे काम करायचं, कळवतात ना? हो. हां, मग समजा आता त्यांनी फॉर एक्झाम्पल तुला सांगितलं की आमच्याकडे येऊन तू बागकाम करायचंस, तर तू तुझ्या हाताला कम्फर्टेबल असे ग्लोव्ज, मी हे उदाहरण देते, म्हणजे अशी तयारी करून जातेस का कधी? कधी कधी. बऱ्याचदा जर काम असं टेक्निकल काहीतरी आहे की बांधकाम करायचं किंवा असं काहीतरी असेल तर मग तिकडेच इक्विपमेंट ते तुम्हाला देतात, कारण त्यांच्याकडे असतं सगळं. पण जर मला माहिती आहे स्पेसिफिकली काय फॉर एक्झाम्पल बूट अशी गोष्ट आहे की तिथे बसतील नाही बसणार माहित नाही, तर ती काळजी मला घ्यायला लागते की मी बागकाम करणार असेल किंवा बांधकाम करणार असेल तर मला चांगले बूट, व्यवस्थित त्या कामाचे, घाण होतील तरी, घाण झाले तरी चालतील असे बूट पाहिजेत. तर अशी थोडी तयारी करून जावंच लागतं. किंवा काही काही ठिकाणी जसं मला सांगितलेलं असतं की तू स्वयंपाक कर, तर मग मी आपल्या गोष्टी घेऊन जाते मुद्दाम, कारण आपले मसाले वगैरे तिथे मिळतातच असं नाही. कारण मी जर स्वयंपाक करत असेल तर हमखास सांगतात की तुमच्या पद्धतीचं काहीतरी कर. पण हळद वगैरे त्यांना आवडते, म्हणजे तू घेऊन जातच असशील? घेऊन जाते. म्हणजे हळद वगैरे पेक्षा म्हणजे आपले हे घेऊन जाते, म्हणजे हळद वगैरे नेते, पण आपले मसाले घेऊन जाते, खडा मसाला घेऊन जाते, कारण तो तिकडे बऱ्याचदा मिळत नाहीत पटकन. मग तिकडे ऍक्च्युली फ्रेश इन्ग्रेडियंट्स तर शोधावेच लागतात, त्यामुळे तिथे काय मिळतं आणि मग माझ्याकडे काय, असं कधी कधी जुगाडच करायला लागतो, कारण आपल्याकडे मिळणाऱ्या गोष्टी तिथे. पण त्या मिक्स मध्ये काहीतरी अत्यंत उत्तम बनत असेल. त्यांना रेफरन्स नसतो की हे कसं लागलं पाहिजे, ते फक्त मला माहिती असतं, त्यामुळे युजली मी जे काय बनवते ते लोक आवडीने खातात. आभा, आता ना तुझी एकल प्रवासी म्हणून ओळख तूच एस्टॅब्लिश केली आहेस. असे तुझे बरेच एकटीचे प्रवास झालेले आहेत. आता जेव्हा तू पुन्हा एकटीने प्रवास करायला निघशील, तेव्हा तू आधीच्या तुझ्या प्रवासांपासून काहीतरी शिकलेलीच असशील, त्यामुळे तुझ्या तयारीत काही बदल होतो का, की आता हे अनुभव आलेत म्हणून असं करा? नक्कीच. म्हणजे जरी मला टेन्शन किंवा भीती अशी नाही वाटत, पूर्वी पण नाही वाटायची प्रवासाच्या आधी, एक थोडी एन्झायटी नक्की होती आधी, की हे लागलं तर काय, ते लागलं तर काय, तर मी ओव्हरपॅक करायचे खूप. म्हणजे लागतील त्यापेक्षा जास्त कपडे, लागतील त्यापेक्षा जास्त गोष्टी घेऊन जायचे, त्यांनी माझी बॅग पण मोठी व्हायची. तेव्हा सुरुवातीला एवढं कळायचं नाही की कमी वस्तू आणि कमी सामानाचा ॲडव्हान्टेज किती मोठा आहे. पण तेव्हा मात्र वाटायचं ना की असं नको व्हायला की मी कुठेतरी गेले आणि माझ्याकडे काहीतरी नाही आहे. तर ते नसणं किंवा ते अनप्रिपेअर्ड ते फिलिंग जे असतं ना, ते मला अजूनही आवडत नाही, पण तेव्हा जास्त असायचं, त्यामुळे माझ्याकडे म्हणजे बॅग मोठी असायची. आता मात्र इतके वर्ष केल्यानंतर एकतर मला हा अनुभवातनं मी शिकले की खरंच किती वस्तू लागतात. कारण मी दरवेळेला परत यायचे ना, बॅग अनपॅक करताना मला कळायचं की ह्यातले कमीत कमी 30% गोष्टी अशा होत्या ज्या मी एकदाही वापरल्या नाहीत, नुसत्या फिरवल्या जगभर. तर ते आता मला ते
तो अंदाज आधी येतो. पॅक करतानाच कळतं की नाही, ही गोष्ट मी नाही वापरणार आहे, आणि अगदीच मला जर वाटलं की नाही ही लागू शकेल तर ती मला तिथे मिळेल का आरामात. आणि हा पण कॉन्फिडन्स येतो ना की काही लागलं तर आपण विचारू शकतो दुसऱ्या माणसांना, मदत मागू शकतो. नाही मिळालं मागून सुद्धा तरी एवढं कधीच अडत नाही की तुम्हाला भयंकर कशाचा तरी त्रास झालाय. खाण्याच्या गोष्टी उगत भरमसाठ न्यायची गरज नाहीये. कमी कपडे नेले तरी चालतात, ते धुवून धुवून परत वापरायचे. प्लस काही गोष्टी अशा पण मी बदलल्या की मी आता माणसांच्या घरी जाऊन राहते, त्यामुळे त्यांना काही ना काहीतरी घेऊन जाते इकडून. आणि ॲडिशन अशी नक्कीच केली आहे मी की मी जेव्हा केव्हा वर्क एक्सचेंज करते तेव्हा आपले मसाले नक्की घेऊन जाते, कारण काहीच नाही देता आलं तरी आपल्या हातचं एक जेवण देता येतं. आभा, अभिनेत्री म्हणून मी जेव्हा एखाद्या नवीन प्रोजेक्टमध्ये काम करायला जाते ना, तेव्हा मी त्या प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या काही लोकांना ओळखत असते, काही लोकांना ओळखत नसते. त्यामुळे माझ्या मनात एक कुतूहल असतं की कसं काय होईल, कसा शेपअप होईल हा प्रोजेक्ट, असं असतं. पण तुझ्या बाबतीत काय आहे की तू दरवेळेला एकटीने प्रवासाला जातेस, ती माणसंच तुला माहीत नसतात, तू काय बघायला जाणार आहेस त्या जागाच तुला माहीत नसणार. हां, म्हणजे माझ्या बाबतीत थोड्या गोष्टी अनोळखी असतात, तुझ्या बाबतीत जवळपास सगळ्या गोष्टी अनोळखी असतात. तर तुझ्या मनात काय येतं ग? मला असं वाटतं की हेच महत्वाचं आहे. त्या अनपेक्षित गोष्टी अनपेक्षितच ठेवणं महत्वाचं आहे. माझ्या सेफ्टीच्या दृष्टीने आणि मला जे करायचं आहे, दुसऱ्यांसाठी काम करायला चालली आहे शेवटी, तेवढं बघणं महत्त्वाचं आहे. मला ते समजून घेणंही महत्त्वाचं आहे की मला किती तास काम करायचं आहे, काय त्यांची काय अपेक्षा आहे माझ्याकडून, एवढं मी समजून घेते. आणि माझ्या म्हणजे तेवढं सतर्क तर मला राहावंच लागतं, कारण मी एकटी आहे आणि मला कोणी वाचवायला येणार नाही आहे. त्यामुळे मला स्वतःची काळजी स्वतः घ्यायची, तेवढंच मी बघते. पण त्याच्या पलीकडे मी बघत नाही आणि मुद्दाम बघत नाही. कारण मला असं जाणवलं आहे की असा प्रवास करताना अनिश्चितता आणि अज्ञात ज्या गोष्टी आहेत त्या तशाच ठेवून जाणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही जेव्हा असं खूप वाचायला लागता की इथे काय तिथे काय, महामाणूस कसा आहे, माझी होस्ट कशी आहे, दुसऱ्यांनी त्यांच्याबद्दल काय लिहिलं आहे, तर मग त्यातला बराच भाग म्हणजे ते प्री कन्सिव्ह नोशन्स जे म्हणतात ना इंग्लिशमध्ये, की तुम्ही ऑलरेडी अपेक्षा ठेवून जायला लागता हळूहळू, की त्या गोष्टी तुला नाही माहिती आहेत, त्या तशाच असल्या पाहिजेत. तरच तू तिथे गेल्यावरती तुला एक वेगळ्या प्रकारचा अनुभव मिळेल. तू त्या ठराविक सिच्युएशनला सामोरी कशी जातीयेस स्वतःसाठी, आणि तीच तर शिकवण आहे. म्हणजे ते सगळं बघूनच स्क्रिप्ट सगळी आधी माहिती असेल तर मग काय मुद्दा आहे. म्हणजे आपण त्याला रिस्पॉन्ड कसे करतोय हे पण मी स्वतःमध्ये ऑब्झर्व करत असते कंटिन्युअसली प्रवास करताना, आणि ते महत्त्वाचं आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन आणि नॉलेजमध्ये जो फरक आहे ना तो महत्त्वाचा आहे. नॉलेज हे तुम्ही तिथे गेल्यावरती जे मिळतं ते नॉलेज आहे, पण इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे, तेवढी मी घेऊन जाते. आबा, एकटीने प्रवासाला जाणं आणि आमच्यासारखं इतरांबरोबर प्रवासाला जाणं हे वेगळे अनुभव आहेत, मला मान्य आहे. पण हे दोन्ही जे प्रवास आहेत ना ते आनंददायी होऊ शकतात, नाही पण होऊ शकत. हा, आता तू इतकी फिरलीस एकटी आणि इतरांबरोबर, तुला हे जास्ती लक्षात येईल की या दोन्ही प्रवासांमध्ये काय काय साम्यस्थळ आहेत किंवा काय काय वेगळं आहे. नाही, खूप वेगळे. आणि दोन्हीमध्ये ऍक्च्युली माझ्या तरी मनात त्या दोन पूर्ण वेगळेच अनुभवच वेगळे आहेत. कारण माझ्या डोक्यात ट्रॅव्हल आणि वेकेशन ह्या पूर्ण म्हणजे मेंदूचे दोन कप्पे आहेत, एकात ट्रॅव्हल आणि दुसऱ्यात वेकेशन. आणि दोन्ही म्हणजे सुट्टीत फिरायला जाणे आणि प्रवास ह्याच्यात माझ्यासाठी तरी खूप फरक आहे. आणि दोन्हीत मला तितकाच आनंद मिळतो. असं नाहीये की मला एक आवडतं दुसरं आवडत नाही. पण प्रवास हा सेल्फ एक्सप्लोरेशनसाठी मी करते मेनली. आणि जितका तो बाहेर चालू असतो तितकाच तो आतही चालू असतो. आणि मगाशी म्हणले त्याप्रमाणे अनस्क्रिप्टेड, स्वतःला शोधणं, स्वतःला हरवणं, या सगळ्या गोष्टी तिकडे चालू असतात. आणि नवीन संस्कृती समजून घेणे किंवा नवीन जागा आहे ती एक्सप्लोर करणे, ह्या सगळ्या गोष्टी प्रवासात चालू असतात. पण सुट्टीत जेव्हा मी फिरायला जाते मित्रमैत्रिणींबरोबर म्हणा किंवा कुटुंबाबरोबर,
तेच फॅमिली बरोबर पण तेच होतं की रोजच्या आयुष्यात इतकं आपण हरवून गेलेलो असतो, असा वेगळा वेळ किंवा आवडीचं मी हे गाणं ऐकलं ते तुम्हाला मला शेअर करावं असं वाटतंय, किंवा हे जे शेअरिंग आहे ना ते मला जास्त व्हॅल्युएबल वाटतं. आणि ते सुट्टीत होतं, किंवा एकत्र काहीतरी छान खाणं, एकत्र समुद्रावर बरोबर. जाणं, कुठेतरी चालत फिरणं, टाइमपास, हसणं, गप्पा, हे माझ्यासाठी ते त्या सुट्टीतल्या फिरण्याला वेगळा अर्थ आहे खूप. बरोबर. त्याचा रंगच वेगळा आहे आणि मला तसंच ऍक्च्युली आवडतं. आणि म्हणजे एकटं फिरताना तो पण एक फायदा खूप आहे की कोणीच सांगायला नसतं की तू इतक्या वाजता उठ, नाही हे आज हे नको, आज तू हे खा. काही नाही कोणाला, आणि कोणाला सांभाळत पण बसायला नाही लागत. हा. नाही यांना हे आवडत नाही तर आपण हे नको करायला वगैरे. एकटी फिरते तेव्हा पहाटे लवकर उठायचंय, उठा आणि निघा. आज थोडा वेळ झोपायचंय, 4 तास झोपा, कोणी विचारायला मला येत वाटतं नाही. तुझं बोलणं ऐकून अर्ध्या बायका ठरवतील एकदा तरी एकटीने फिरून आलंच पाहिजे. 100%. असे क्षण येतात का ग की कधी कधी तुझ्या मनात अगदी तीव्रतेने वाटतं की नाही मला मला हवं तसं आता राहायचंय, राहावंसं वाटतंय? वाटतं ना, नक्कीच. कारण आपण शेवटी माणूस आहोत आणि इकडे घरी असलेली मी ही काय वेगळी व्यक्ती नाही आहे. ती पण ह्याच शरीरात, ह्याच मनात राहते. त्यामुळे कितीही मी म्हणलं की नाही स्वत्व घरी ठेवून जायचं, माझं इकडचं व्यक्तिमत्व घरी ठेवून जायचं, तरी ते आहेच ना, माझ्यातच आहे. त्यामुळे असे क्षण कधी कधी येतात की जे तिकडचा दिवसाचा क्रम आहे किंवा आत्ता जे माझ्याकडनं अपेक्षित आहे ते मला आता नाही करायचं आहे, मला दुसरं काहीतरी करायचं आहे. पण मला इंग्लिशमध्ये ना वल्नरेबिलिटी हा जो शब्द आहे तो खूप आवडतो. त्याचा अर्थ काय आहे की म्हणजे त्यात संवेदनशीलता आहे आणि त्यात असं पण एक आहे की जे आपण असं म्हणजे सैन्यातली लोक कसं सगळं घालून जातात ना अंगावर प्रोटेक्शनसाठी, ते सगळं काढून टाकायचं. कारण आपल्यावर कोणी वार नाही करत इकडे ना, त्यात पण संवेदनशीलतेने करायचं, राईट. त्याला वल्नरेबिलिटी असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ते काढून टाकलं ना की एकतर हलकं वाटतं, किती छान वाटतं. आणि जर असं मला वाटलं, जेव्हा जेव्हा ॲक्च्युली वाटलं तेव्हा मी त्या लोकांना सांगून टाकलं की मला आज असं वाटतंय, आज मला माझ्या घरच्या खाण्याची आठवण येते, तुमच्या जेवणात 0 तिखट आहे, मला आज काहीतरी चमचमीत खायची इच्छा आहे. तर ॲक्च्युली तुम्ही जेव्हा असं इतक्या खरेपणाने, नितळ मनाने जेव्हा असं शेअर करता ना, आणि त्याच्यात कुठल्याही प्रकारची दुसरी छटाच नाही आहे की तुम्ही मग माझ्यासाठी आत्ता असं करा किंवा आज मला म्हणजे राग किंवा दुसऱ्या गोष्टी नाहीत. एकदम जस्ट ऑनेस्ट एक्सप्रेशन जेव्हा येतं ना तेव्हा ते समोरच्यापर्यंत पोचतंच. तुम्ही ज्यांच्याकडे राहताय त्यांना, जर त्यांना तेव्हा ते शक्य असेल तर ते स्वतःहून म्हणतात मग ठीक आहे, मग आज तू 1 दिवस काम नको करूस, इट्स ओके. किंवा ते काहीतरी त्यातनं मार्ग ते सांगतात. नाही तर तुम्हाला तुमचं कधी कधी ते शक्यही नसतं, कारण त्यांनी सांगून ठेवलेलं असतं काम, ते आपल्यावर अवलंबून असतं, त्यामुळे काम करावं लागतं. पण तरी हे नुसतं ॲक्सेप्ट करून सांगण्यामध्ये पण एक खूप ताकद आहे आणि त्यातनंच अजून ताकद मिळते सुद्धा. आणि कधी कधी असंही होतं की ठीक आहे तुला आज नाही ना, तू बनव आज जेवण, आज आपण तुझ्या हातचं खाऊ, आज आपण चमचमीत खाऊ, इट्स ओके. म्हणजे खूप ट्रॅव्हलर्सची जी कम्युनिटी आहे ना ती इतकी मायाळू, ओपन आणि अशी म्हणजे सगळ्यांना एकत्र करणारी कम्युनिटी हाच उत्तम शब्द आहे त्याच्यासाठी. म्हणजे खूप एकमेकांना समजून घेऊन जगणारी लोक आहेत. त्यांच्या घराची दारं माझ्यासारख्या प्रवाशांसाठी उघडतात, त्यांनी त्यांच्या मनाचीही दारं उघडलेली असतात. त्यामुळे असं खरंच कधीच मला झालं नाही की नाही ही व्यक्ती बरोबर नाही, मला ताबडतोब घरी जायचं. एकदाही झालं नाही आतापर्यंत. तू आम्हा नेहमी सांगतेस की तुझ्यातल्या तुला ओळख होण्यासाठी तुला हे एकटं फिरणं आवडतं. तर इतकं एकटं आता तू फिरून झालंय कुठे कुठे, भारतात, परदेशात, तर तुला स्वतःत काही बदल जाणवतो? हो, नक्कीच जाणवतो. प्रत्येक प्रवासानंतर आतनं माणूस बदलत असतो. त्यामुळे ते जे एव्होल्युशन आहे ते अगदीच म्हणजे खूपच सॅटिस्फाईंग असतं. ते बघत राहणं, स्वतःमध्ये पण बदल दिसतात ते बघत राहणं.
एक शांतता आली आहे नक्कीच. पूर्वी उत्सुकता खूप जास्त असायची. दुसरं म्हणलं ना मगाशी, दुसऱ्या गोष्टींसाठी मनात जागाच नव्हती. इतकं सगळं नवीन होतं, जगच नवीन होतं तेव्हा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची उत्सुकता होती. आता थोडीशी सवय झाली आहे जगाची, त्यामुळे नाविन्य दुसऱ्या गोष्टींमध्ये दिसतं. वा. हां, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसतं. नवीन माणसं भेटतात, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दुसऱ्या छोट्या छोट्या गोष्टी दिसतात ज्या पूर्वी दिसायच्या नाहीत. मग पूर्वी कसे रंग मोठे, जे मेन प्रायमरी कलर्स ते पटकन दिसायचे, पण तेही नवीन होते. आता त्या 2 रंगांच्या मधल्या ज्या छोट्या छोट्या छटा आहेत, 2 वाक्यांमधलं जे अंतर असतं, त्या छोट्या गोष्टी दिसायला लागल्या. त्यामुळे त्यात एक वेगळी मजा आहे आणि एक शांतता जी आली आहे ना, मला खूप आवडतीये. पण तुझ्या बाबतीत काय झालंय माहितीये, विश्वची माझे घर असं आपण म्हणतो ना, तसं झालंय. तर ही तुझ्या आयुष्यात जी तुझ्या नकळत आलेली माणसं आहेत, त्यांच्या तू नंतर संपर्कात राहणं आवश्यक वाटतं का? खरं तर नाही, कारण आवश्यक तर अजिबात वाटत नाही. आणि काही माणसं जी एकदम ज्यांच्याबरोबर खूपच जवळीकता आपोआप निर्माण होते, त्यांच्याबरोबर आपोआप संपर्क ठेवला जातो. काही तिकडून सुद्धा काही माणसं अशी असतात की ते स्वतःहून ठेवतात कॉन्टॅक्ट, तर मग राहतो. पण असं ना, इतकी माणसं भेटतात की खरं तर सगळ्यांबरोबर संपर्क ठेवणं खूप अवघड आहे. आणि मला असं पण वाटतं की दरवेळेला त्याची जरुरी पण ते नाही आहे एवढं की अगदी प्रत्येकाबरोबर तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवा, नातं. पण ह्या प्रवासाची ती एक गंमत सुद्धा आहे की तुम्हाला खरं तर माहिती असतं की ही माणसं तुम्हाला पुन्हा भेटणार नाहीयेत. आणि म्हणजे ही जी जाणीव आहे ना, की जे काय नातं निर्माण होणार आहे पुढच्या काही दिवसात, ते आत्तासाठीच आहे. ते नंतर राहिलं तर राहिलं, नाही तर नाही. पण ही जी काय फ्रेंडशिप आहे ती या क्षणापुरतं आहे. बरोबर. ती क्षमता स्वतःमध्ये निर्माण करावी लागते की आत्ता माणूस भेटलाय ना, पूर्णपणे त्या व्यक्तीबरोबर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मिळून मिसळून त्यांच्याबरोबर एक जवळीकता साधायची. पण ह्या जाणीवेने ती साधायची की ती आत्तासाठी आहे, नंतर असेल नसेल माहीत नाही. आणि वेळ येईल तेव्हा स्वतःला त्यातनं काढताही आलं पाहिजे, कारण ते जर नाही केलं तर तुमच्या आयुष्यात आणि मनात जागाच उरणार नाही. नवीन अनुभवांसाठी, नवीन माणसांसाठी जागाही करत राहावी लागते. आणि हे म्हणजे हा आयुष्याचाच नियम आहे ना. म्हणजे तुम्ही जुन्या गोष्टी जर बाजूला केल्या नाहीत तर नवीन जागा कशी होणार. आभा, तुझ्या आठवणीतले 1-2 अनुभव आमच्या बरोबर शेअर कर. जर्मनीमध्ये ना मी एकांच्या घरी राहायला गेले होते. तर एकतर मला इतकं इंटरेस्टिंग वाटलं, ती एकटी व्यक्ती एका मोठ्या घरात राहते. आणि मोठं घर म्हणजे खरंच मोठं आहे घर एकदम. त्यांच्याकडे घोडे आणि असं काय काय शेत असं मोठं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना मदत लागते. तर तसं त्यांनी हे टाकलं होतं रेजिस्ट्रीमध्ये त्या, की शेतात घोड्यांची काळजी घ्यायला. तर तिथे मी जाणार आणि आमचं आधीच ठरलेलं की मी कुत्र्याला फिरवेन दिवसातनं 2-3 वेळा. आणि घोड्यांचं जे आहे खालती जागा होती घोड्यांसाठीची, तिकडे मी मदत करेन असं साफसफाई आणि ह्याच्यात. तर मी आमचं आधी त्या वेबसाईटवरती चॅटमध्ये भरपूर बोलणं होतं ना, तर तिकडे तिला कळलं की मी जर्मन बोलते, जरी मी इंडियाची आहे तरी. आणि माझं जर्मन ऐकून तिला खूप असं वाटलं की बापरे, आपली भाषा इकडे दुसऱ्याच एका देशात लोक शिकतात. आणि मी तेव्हा असं फार जर्मनीत आधी आले नव्हते, तर ते तर तिला त्याच्यावर तिला विश्वासच बसत नव्हता की मी जर्मनीत न राहून जर्मन दुसऱ्या देशात इतकंच व्यवस्थित शिकले आहे. तर तिला त्याचं खूप कौतुक वाटलं आणि मला त्यामुळे उत्सुकता होती ह्या घरी जायची. आणि मी तिथे घरी त्यांच्या पोचले आणि मला इतका म्हणजे माझ्यासाठी सरप्राईज होतं, कारण त्यांनी घराबाहेर मोठा आपला तिरंगा लावला होता. क्या बात है. माझं स्वागत करण्यासाठी. आता एवढा मोठा भारताचा आपल्याकडे नाहीये जर्मनीचा का असावा, त्यांनी म्हणजे खास माझ्यासाठी तो आणला असावा आणि म्हणून माझ्यासाठी म्हणून तो लावला आणि माझं स्वागत केलं. आबा, तू फिरायला जातेस ना, तेव्हा किती दिवसांसाठी जायचं वगैरे असं काही प्लॅन करतेस का? म्हणजे मी का विचारते सांगते,
कारण एकतर तुझ्या मनाची तयारी झाली असते की मी 15 दिवस जाणार आहे, त्या लोकांना माहिती असतं की तू 15 दिवस येणार आहेस. हा, पण 7 दिवसांनी काही कारणांनी अचानक तुला माघारी यावं लागलं तर ते चालतं का तुला आणि त्यांनाही? थोडी फ्लेक्सिबिलिटी त्यांनाही माहिती असते ठेवावी लागेल. पण जर मी सांगितलं असेल की मी काय 15 दिवस येईन, तर अपेक्षा नक्कीच असते की मी पूर्ण 15 दिवस राहावं. इमर्जन्सी आली तर अर्थात तुम्ही म्हणलं तसं माणसं आहेत, त्यामुळे तुम्ही माणसांना सांगू शकता की काय अडचण आली आहे, मला जावं लागतंय, तर ठीक आहे. म्हणजे असं काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे नसतो, त्यामुळे ते तसं बऱ्यापैकी फ्लेक्सिबल असतं. पण जनरल अंडरस्टँडिंग असतं की जितके दिवस आपण सांगितले तितके राहावे. आणि ते काय दिवस असतात? तर ते ड्युरेशन महत्वाचं आहे. ते त्यांनी ना लिहिलेलं असतं वेबसाईट बाय की मिनिमम ड्युरेशन इतकं तरी पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असं असतं, तर ज्यांना शेतावर मदत हवी असते, तिथे मी 2 दिवस जाऊन शेतावर मदत केली तर त्यांची काहीच मदत होत नाही. तर त्यांना उलटं मग कोण येणार, मग त्यांचे लॉजिस्टिक्स बघण्यातच वेळ जातो. सो बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं की मिनिमम 15 दिवस राहा, मिनिमम 10 दिवस राहा, मिनिमम 1 आठवडा राहा. जनरली वर्क एक्सचेंजमध्ये 1 आठवडा तरी मिनिमम असतो एका ठिकाणी. हां, कारण नाहीतर काम काय होणार तुमचं 2 दिवसात असं. पण जर तुम्हाला म्हणलं तसं बऱ्याचदा मी असं सांगितलं सुद्धा की माझ्याकडे ॲक्च्युली 4च दिवस आहेत, तर चालेल का विचारून बघायचं. तर हो म्हणले तर हो म्हणले. आबा, तू एकटी प्रवासाला जाताना ज्या तऱ्हेने स्वतःची तयारी करतेस ते बघून जेव्हा तू सर्वांबरोबर प्रवासाला जातेस तेव्हा ती मंडळी तुला असं म्हणतात का गं, ए तू इतकं छान प्लॅनिंग करतेस ना, आता सगळं तूच कर बाई? बहुतेक त्यांना भीती वाटते विचारायला, मी काहीतरी डेंजर काहीतरी प्लॅन करेन असं वाटत असेल, कारण कोणी विचारलं नाही अजूनपर्यंत. सकाळी लवकर उठून डोंगर चढू वगैरे असं म्हणेन की काय, अशी भीती वाटते बहुतेक. पण एकत्र आम्ही जातो ना तेव्हा सगळे लॉजिस्टिक्स आणि प्लॅनिंग इतकं वेगळं असतं, कारण मोठं घर पाहिजे, कारण एवढी माणसं आम्ही एकत्र, कुटुंब तर माझं मोठं आहे खूप, त्यामुळे एकत्र गेलो तरी मिनिमम 15 माणसं होतातच. तर त्याचं प्लॅनिंग माझ्यावर कधीच येत नाही, कारण ते सगळे एकत्र मिळून युजली करतात की काय 4-5 बंगले कोणीतरी, माझी ॲक्च्युली वहिनी आहे मेघना, ती करते बऱ्याचदा की हे 4 प्रॉपर्टीज चांगल्या आहेत. एकत्र केलं जातं ते, आणि खूप त्यात प्लॅनिंगचा भागच नसतो, कारण आमचा म्हणजे हेतूच तो नसतो की काहीतरी जाऊन खूप 25 गोष्टी बघून येऊया. कारण एकत्र जायचं, तिथे एका ठिकाणी राहायचं, 4-5 2-3 दिवस मस्त मजा करायची आणि परत यायचं. त्यामुळे फार काही प्लॅनिंगच करायला लागत नाही. आम्ही मैत्रिणी जर कधी गेलो, पण तशा पण आम्ही काही ट्रिप्स केल्या आहेत नक्कीच. त्याच्यात पण माझ्या सगळ्या मैत्रिणी पण अशा आहेत की माझ्याच सारख्या आहेत, म्हणजे त्यामुळे प्रत्येकाच्या काही काही आयडियाज असतात, मग आम्ही एकत्र मिळून ते करतो. त्यामुळे ते माझ्यावर थँकफुली कधी असं पूर्णपणे आलं नाहीये. आणि मग मला ते जमणारही नाही, कारण मला दुसऱ्यांना काय आवडेल ते सगळं खूप अवघड असतं ते काम. ट्रॅव्हल एजंट्स छान उत्तम करतात, माझे मित्र आहेत ते, त्यात पण माझे काही मित्र आहेत ते उत्तम काम करतात, तर मी त्यांना देऊन टाकेन आधी कधी वेळ. हेच ते तुझे मगासपासून आम्हाला सांगतेस ना की अपेक्षा ठेवायच्या नाहीत किंवा पूर्वग्रह बाळगायचे नाहीत, मनाची पाटी कोरी ठेवायची. पण आभा, हे सगळं करायचं म्हणजे ही एक प्रकारची आहे ना योग साधन आहेत. हां, म्हणजे नवीन कल्पना, नवीन परिस्थिती, नवीन सिच्युएशन्स तुझ्यासारखं खुल्या मनाने स्वीकारायला जर आम्ही सारे जण शिकलो, आणि आपल्या मनात ह्या अशा छोट्या छोट्या भीत्या असतात ना, त्या जर आम्ही काढून टाकायला शिकलो ना आभा, तर कुठेही दूर प्रवासाला न जाताही आम्ही सगळेच आपापल्या जीवन प्रवासाचे एक उत्तम एकल प्रवासी होऊ शकू. अगदी खरंय. पण तुला स्वातंत्र्याचा अर्थ कळलाय, आणि माझी ना खात्री आहे की आभाचं आजचं हे बोलणं ऐकून लहान मोठे, बायका पुरुष ह्यांना ना काहीतरी स्वतःहून करून बघण्याचा उत्साह येईल. आभा, तू आमच्या कार्यक्रमात आलीस, मस्त वाटलं. म्हणजे तुझं नुसतं बोलणं ऐकून मला रिफ्रेशिंग वाटतंय. तुला मी आता क्लिशे पण तरी धन्यवाद असं म्हणते. नो प्रॉब्लेम. माझ्यासाठी पण, म्हणजे मला पण खूप मज्जा आली, आणि हे असा प्रवास सगळ्यांनी करावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि जितकं मी, म्हणून मला सांगायला आवडतं, कारण त्यातनं जरी एक माणूस सुद्धा त्याच्यामुळे त्याचं मतपरिवर्तन झालं, आणि जर त्याने किंवा तिने ठरवलं की नाही मला आता जरा वेगळ्या प्रकारे प्रवास करून बघायचा आहे,
तर मला वाटतं मी त्याच्यात जिंकले आहे. त्यामुळे मला पण थँक्यू, कारण मला खूपच सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेत आणि विचार करायला लावणारे प्रश्न कमी लोकांना विचारता येतात खरं सांगायचं झालं तर. त्यामुळे मला पण खूप मजा आली आणि खूप सुंदर कार्यक्रम आहे तुमचा. मला ह्या कार्यक्रमाचा एक भाग केला त्याबद्दल खूप थँक्यू. आजचा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढील कार्यक्रमात.